मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी या गावातील ग्रामस्थांच्या काय मागण्या आहे, कोणाविषयी या गावातील जनतेचा आक्रोश आहे, या गावातील रस्त्याविषयी त्यांनी जे विविध प्रश्न मांडलेले आहेत त्याविषयी, व हा जो रस्ता झालेला आहे हा रस्ता कधी, कसा आणि कोणत्या योजनेतून झालेला आहे याचं पूर्ण निरसन आपण या मळेगाव थडी गावातील सर्व ग्रामस्थांकडून घेणार आहोत। तरी या रस्त्यासाठी त्यांनी जे त्यांच्या गावातील ग्रुपवर जो आक्रोश दाखवला, त्या आक्रोशामुळे त्यांच्याकडून आपल्याला असे समजते की या मळेगाव थडी गावातील नागरिकांची, सर्व ग्रामस्थांची फार हाल होत आहे। त्यानुसार त्यांचा आक्रोश हा ग्रामपंचायतवर आहे की ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आहे की तालुक्यातील आमदार आहे त्यांच्यावर आहे। त्यानुसार त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण समक्ष त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊया। आहेत का काही ग्रामपंचायत काम झालेलं आहे? आता एक 2-3 महिन्यापूर्वी त्याचं काम झाले खडीकरणाचं, पण पाऊस आल्यामुळे तो मुरमाचं चिखल झाला, चिखलाचं ते गाळ तयार झालं, त्याच्यामुळे आता रस्त्याची अशी अवस्था होणारच। त्याचे आपण प्रस्ताव दिले, आमदार साहेबांकडे 2 प्रस्ताव दिले, पंचायत समितीला प्रस्ताव दिलेला आहे, बाकीचं काम चालूच आहे। आता याच्यामध्ये घेतलेले काम आपण प्रोसेस मध्ये आहे, काम युक्त आयोगामध्ये कामं घेतली आहेत त्याची। तर शाळेपाशी आम्ही गेलो असता, शाळेपाशी पण अतिक्रमण आहे, कारण तिथं लहान मुलं आपल्याच गावचे मुलं शाळेमध्ये असतात, 90% अतिक्रमण गावात। मग ते अतिक्रमण काढायला तुमची काय भूमिका असेल पुढची? सगळ्या ग्रामस्थांची तयारी असली, आमची तयारी। ते आता विचारलं तर ते म्हणे 2 ग्रामसभा झाल्या, तुम्ही ग्रामसभा घेत नाही का? मग 2 आता पण सगळ्या ग्रामसभा झाल्या, ग्रामसभेला कोणीच हजर राहत नाही, ठराविक लोक येते फक्त ग्रामसभेत, म्हणजे बोलून पण लोक ग्रामसभेला येतच नाही। आता दौंडी हा विषय राहिला नाही, आपण सगळं व्हॉट्सअप, सोशल मीडियावर सर्व दौंडी हा विषयच राहिला नाही, सोशल मीडियाला टाकतो, त्याच्यावरून आता काही लोक येते, काही येत नाही। तर ही समस्या आहे जी गावची, समजा तात्पुरतं तुम्ही काही त्याचं निरसन करणार आहात का? आता काय त्याला आता ग्रामनिधीतून म्हणा, आपल्या ग्रामनिधीतून आता सध्या आमच्याकडे ग्रामनिधी शिल्लक नाही, ग्रामनिधी शिल्लक नाही, म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो आमच्याकडे हेच गोळा होत नाही, पट्ट्या गोळा होत नाही, काहीच होत नाही, त्याच्यामुळे ग्रामनिधी नाही आमच्याकडे। दुसरं उत्पन्न नाही ग्रामपंचायतला, ग्रामनिधी सोडून दुसरं म्हणजे पट्टी हे सोडून दुसरं उत्पन्नच नाही ग्रामपंचायत। काही नाही, आमच्या रस्त्याच्याच अडचणी आहे, लहान मुलांना शाळेत जायला एवढा त्रास होतोय। काल मी या रस्त्यावर गावात येत असताना पडलो तिथं, कोणी ते नाही केलं का, मागचे तसे हे पण तसंच चाललं पुढे। याचा अर्थ तुमचा रोष हा ग्रामपंचायतच्या सदस्य बॉडीवर आहे? नाही, सदस्य बॉडीवर कसं आहे का, आपण त्यांना वारंवार सूचना देऊ नये, त्याच्यात काय बदल झाला नाही। सरपंचांना भेटलो तर सरपंच म्हणे 1 डंपर टाकला, आता तिथं कमीत कमी 8-10 डंपरची गरज आहे। आता मी तुमचे डेप्युटी यांच्याबरोबर बोलणं केलं, अतिक्रमण का काढा म्हणलो, का मी शाळेत गेलो असता त्या शाळेसमोर सुद्धा अतिक्रमण आहे, शाळेमध्ये जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही, पोरांची खूप आले शाळेत। यावर ग्रामस्थांनी, तुमच्या ग्रामसभा किती झाल्या आतापर्यंत? ग्रामसभा वर्षातून 4 ग्रामसभा असतात? नाही, 4 तर नाही झाले, काय 2-3 असं कसं काय? शासकीय नियमानुसार 4 ग्रामसभा होतात, 4ही ग्रामसभेला पशु वैद्यकीय अधिकारी असतात, आपले PSCचे डॉक्टर्स असतात, तलाठी असतात, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, तुमच्या इथं फॉरेस्ट असेल तर ते असतात, म्हणजे जेवढे गावचे वायरमॅन असतील सर्वांना ग्रामसभेला यावं लागतं। आणि त्यानुसार गावातील लोकांच्या काय समस्या असतील, कोणत्या डिपार्टमेंटविषयी, ते विषय ग्रामसभेमध्ये घेतले जातात। तर मग ग्रामसभा झाल्या किती? ग्रामसभा तसे आता 15 ऑगस्टला राहत होती, पण ती बंद झाली। का बंद झाली? नाही, ते वरूनच आदेश आल्यामुळे ती नंतर घेते, आता त्यातली झाली होती, नंतर घेता येते ना ग्रामसभा, नंतर झाली। आता समस्या असं आहे, आपण किती का समस्या नाही, त्याचं निरसन होतच नाही, तर त्या ग्रामसभेला येण्यात मजाच नाही राहत, त्याच्यामुळे ग्रामसभेला काय कोणी एवढं येत नाही, शक्य नाही ना। ग्रामसभा हाच ग्रामपंचायतीचा दुवा आहे, त्यातून आपले मार्ग निघतात, दुवा भेटत नाही ना, पब्लिक त्याच्यासाठी यायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? त्यांच्याकडून दुवा भेटत नाही ना ग्रामपंचायतकडून, असा